कापड दुकानदारानं सुद्धा माझे आटा चक्की ठेवून आज तो कापडच्या त्याच्या व्यवसायापेक्षा आटा चक्कीतून जास्त पैसे कमवतोय. अच्छा. मग हा तर एक उदाहरण झालं. तुम्ही कोणी पण कसल्याही पद्धतीचा तुमचा कुठलाही एक्झिस्टिंग बिझनेस असू द्या, तो बिझनेसच्या सोबत तुम्ही हा आटा चक्की सुद्धा चालू करू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे पुण्यातल्या उत्तम आटा चक्की या ठिकाणी. इथे तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागे किंवा अवतीभोवती असंख्य प्रकारच्या मशीन्स आहेत. इथे येण्याचा एक मूळ उद्देश असा आहे की आजकाल पूर्ण भारतभरामध्ये किंवा इव्हन महाराष्ट्रामध्ये जर आपण बघतो तर एक अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण खूप वाढत आहे. आणि ज्या नोकऱ्या प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असेल तिथे पण एक साधारणतः आपल्याला पाहिजे तशी नोकरी भेटत नाही किंवा त्या नोकरीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपलं घर खर्च भागवणं एवढे पण बऱ्याच जणांना मिळत नाही. त्यावर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्याकडे काय राहतो की स्वतःचा काही ना काही व्यवसाय सुरू करणे. छोटा जरी व्यवसाय तुम्ही सुरू केला तरी पण तुम्हाला काही ना काही एका नोकरीपेक्षा जास्त तो एक फ्रीडम देतो किंवा तुम्हाला एक ग्रोथ डेव्हलप करून देतो. उत्तम आटा चक्कीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत जिथं तुम्ही कोणतीही मशीन घेऊन एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा एक स्वतःचा ब्रँड उभा करू शकता. तर ते आपण कसं करू शकतो किंवा कसं तुम्ही एक मोठे व्यवसाय होऊ शकता याच्याबद्दल आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, पहिल्यांदा मला तुमचा परिचय द्या. नमस्कार सर, मी किरण काटकर, उत्तम इंडस्ट्रीज चिंचवडचा ओनर आहे. बरं. या ठिकाणी आम्ही उत्तम इंडस्ट्रीज जे आहे गेली 10 ते 12 वर्ष झालं आम्ही चालवतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही घरगुती तसंच कमर्शियल आटा चक्की असतील किंवा हॉटेलचे बाकीचे सगळे काही प्रोडक्ट्स असतील, फूड प्रोसेसिंग मशिनरी असतील, ह्या सगळ्या बनवायचं आम्ही या चिंचवडमध्ये काम करतो. बरं सर, मग आता जसं आपण म्हणलो की आपण बरेचसे उद्योजक घडवलेले आहेत किंवा बरेच आपल्याकडे व्यावसायिक मशीन्स अवेलेबल आहेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना तुम्ही कोणती मशीन सजेस्ट कराल? आता बघा, आज मी लोकांना एकच सांगेल की बाबा आज कुठंतरी नोकरीला जाण्यापेक्षा काहीतरी करत बसण्यापेक्षा तुम्ही एक तुमच्या ग्रामीण भागामध्ये असू द्या किंवा शहरी भागामध्ये असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी आटा चक्कीचा आमचे डीलर डिस्ट्रीब्युशनशिप घेऊन तुम्ही एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता. ह्या व्यवसायाची दिवसेंदिवस तुम्ही जर बघितलं, जर आज प्रत्येक घरामध्ये जर बघितलं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या नंतर चौथी वस्तू जर काय लागत असेल तर ती आटा चक्की लागते. बरोबर, लक्षात घ्या. आटा चक्की ही काळाची 100% गरजच आहे. आज जर तुम्ही बघितलं तर 100 घराच्या पाठीमाग जवळजवळ 20च घरामध्ये फक्त आटा चक्की आहे. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 80% मार्केट अजून ओपन आहे. लक्षात घ्या. तर हे जे ओपन मार्केट आहे, आज इतर लोक काही दुकानं टाकून त्या ठिकाणी कोण फर्निचरच्या दुकानातून विकतंय, कोणी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून विकतंय. तुम्ही जर स्पेशल आटा चक्कीचं जर दुकान जर चालू केलं तर ह्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं मार्जिन, खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय तुम्ही स्वतःचा उभा करू शकता. बरं सर, आता जसं तुम्ही म्हणालात की स्वतःचं दुकान चालू करून हे सगळं तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, पण मग ह्याची प्रोसेस काय? समजा आपण डीलरशिप देतो की नेमकं काय करतो काय, किंवा समजा मला सुरू करायचं तर कसं सुरू करू शकतो? ओके, आता बघा की जर एखाद्याला उत्तम इंडस्ट्रीजची समजा डीलरशिप डिस्ट्रीब्युशनशिप जर घ्यायची असेल त्याच्यामध्ये एकदम सिंपल प्रोसेस केली आहे, खूप किचकट त्याला काही केलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी चिंचवडच्या आपल्या फॅक्टरीला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर आम्ही आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते तुम्हाला पूर्णपणे सगळी आटा चक्कीची माहिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित देतील. त्याच्यानंतर तुमच्या भागामध्ये किती डिमांड आहे, त्याच्यानंतर काय आहे, ह्या पद्धतीनं तुम्हाला किती दुकान लागेल किंवा किती मटेरियल लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी नॉलेज दिलं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी चालू करू शकता. नॉलेज म्हणजे ट्रेनिंग वगैरे पण आपण देतो का मशीन बद्दल? 100%. आता पण फक्त बघा काय आहे की आटा चक्कीमध्ये फक्त आटा चक्की त्या डीलरला आपण देणार नाहीये. आपण त्या डीलरला पूर्णपणे कशा पद्धतीचं असेंबल होतं ह्या गोष्टी असतील, कशी वापरायचे, कशी चालवायचे, त्याचे टर्म्स कंडिशन काय कस्टमरला सांगायचे. त्याच्यानंतर इन केसमध्ये इन फ्युचरमध्ये लक्षात घ्या, शेवटी मशीन आहे म्हटल्यावर कदाचित मागं पुढे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. तो प्रॉब्लेम कशा पद्धतीचा सॉल्व्ह करता येईल ह्याचं पूर्णपणे आपण त्याला एक ट्रेनिंग देणार. त्या ट्रेनिंग मध्ये की पूर्णपणे मशीन कशी असेंबली केली जाते किंवा कशी रिपेअर केली जाणार ह्या सगळ्या गोष्टीचं आपण त्यांना त्याच्यामध्ये नॉलेज देणार. बरं सर, मला सांगा आता ह्या पण आटा चक्कीच्याच टाईपचे मला मशीन्स वाटतात, या मशीन बद्दल थोडं सांगा बरं. आता बघा काय आहे की ह्या सगळ्या ज्या मशीन आहेत ह्या पारंपरिक मशीन आहेत. म्हणजे की आता जे तुम्ही कुठं आपल्या गिरणीवरती दळायला जे जाता, दगडाची गिरण जी आहे ना, ही याला ऍक्च्युली दगडाची गिरण म्हटलं जातं. आता ही दगडाची गिरण जे आम्ही सजेस्ट करतो ते ज्या व्यक्तींना कमर्शियल व्यवसाय चालू करायचा आहे ती लोक ही पारंपरिक दगडाची गिरण वापरतात. ही झालं कमर्शियल.
आता जी बॉक्स चक्की जी आहे, बॉक्स चक्कीमध्ये तुम्ही तुमच्या घरातून तुमचं स्वतःच सुद्धा दळण करू शकता, थोडंफार आजूबाजूचंही दळण करू शकता. त्याच्यानंतर आजकाल तुम्ही गिफ्टिंगला सुद्धा त्या छोट्या चक्की ज्या आहेत बॉक्स चक्की लोकांना देऊ शकता. बरोबर सर, मला जरा तुम्ही प्रेक्षकांना आपण काय करणार, यांच्याकडे जेवढे काही व्हरायटीज आहेत ना ते सगळे आपण बघणार आहोत. म्हणजे कशा टाईपचे, आता जे बॉक्स चक्कीचे सरांनी बोललो होतं सर, ह्याच त्या मशीन हो, ह्या सगळ्या बॉक्स चक्की आटा चक्की आहेत. तर ह्या मशीन्स बद्दल थोडंसं सांगा ना थोडं डिटेलमध्ये. हे जे आहे ना, हे आधुनिक आताचे जे नवीन बनवलेले आहे ना, ह्या सगळ्या चक्की आहेत. ह्या चक्क्या तुम्ही घरच्या घरी वापरू शकता. घरी ज्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग करता त्या ठिकाणी ही चार्जिंग सिंगल पेज वरती सुद्धा मशीन तुम्ही लावू शकता. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचं गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, डाळ, तांदूळ, खारे, खोबरं, मिरची, हळकुंड, म्हणजे फक्त धान्यच नाही, धान्यासोबत तुम्ही मसाले जरी म्हणलं तर तुम्ही मसाले सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दळता येतात. म्हणजे फक्त आट्यापुरती मर्यादित नाही, आता आट्यापुरती नाही, आपण त्याच्यात अपग्रेडेशन करून ऑल इन वन टेक्नॉलॉजी म्हणजे AIO टेक्नॉलॉजी आणली. AIO टेक्नॉलॉजीचा बेनिफिट काय होतो की कस्टमर त्याच्यामध्ये धान्य पण दळेल प्लस त्याच्यामध्ये त्याचे मसाले सुद्धा दळू शकतो. अच्छा, म्हणजे एक लक्षात घ्या, जरी नाव जरी आटा चक्की असलं तरी तुमच्या घरातल्या दैनंदिन जीवनाच्या म्हणजे किचन मधल्या ज्या बऱ्यापैकी वस्तू लागतात त्या जवळजवळ 100% वस्तू प्रोसेस करण्याचं काम ही एकटी मशीन करते. सर अशा किती, आता समजा बॉक्स मशीन आहे तर बॉक्स मशीन मध्ये काही साईजेस किंवा काही प्रकार वगैरे ह्याच्यामध्ये बघा की भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत. बरोबर, जो 5 किलोची पण येते, 6.5 किलोची येते, त्याच्यामध्ये 1 HP येते, 2 HP येते. त्याच्यानंतर काही डीलर, काही डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते आपल्याकडून वेगवेगळे त्यांचे ज्या पद्धतीचं डिमांड आहे त्या पद्धतीचे आपण त्यांना गिरण बनवून देत असतो. ह्याच्यामध्ये जे आपण उत्तमची जी बनवलेली आहे, उत्तम मध्ये एक स्टँडर्डपणा मेंटेन केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 6 ब्लेड असेल, 8 प्रकारच्या चाळण असतील, त्याचा रिंग, कापड, ब्रश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक स्टँडर्डने मेंटेन करून आपण देत असतो त्याच्यामध्ये. आता जर तुम्ही आटा चक्कीमध्ये बघितलं तर ज्या पद्धतीने काही लोक स्कीमसाठी, आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये वगैरे ह्या नेत्याचा बर्थडे किंवा ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, त्या सुद्धा जरी आटा चक्की म्हणलं तरी त्या सुद्धा आपण अवेलेबल करून देत असतो, बनवून त्यांना त्यांच्या पद्धतीनं कस्टमाइज करून देत असतो. हा, तर ते कस्टमाइज वरून सर आता मला त्याला लागून एक असा प्रश्न आहे, समजा आपण या व्हिडिओमध्ये मुख्यतः बोलत आहोत की व्यवसाय स्वतःचा सुरू करण्याबद्दल. तर बऱ्याच डीलर्सला किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना असं असतं की बाबा ठीक आहे, ब्रँड चांगला, तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, पण आम्हाला आमच्या ब्रँडच्या नावाखाली विकायचं आहे. तर तसं आपण काही फॅसिलिटी अवेलेबल करून देतो का स्वतःच्या ब्रँड सुरू करण्यासाठी? हो सर, आपण काय करतो बघा, आपला स्वतःचा उत्तम आटा चक्की हा स्वतःचा एक ब्रँड आहे, बरोबर, जो आमच्या नावाने रजिस्टर आहे. इन केस समजा की एखादा कोणाची क्वांटिटी जास्त असते, 100ची आहे, कोणाची 500ची आहे, कोणाची 1000ची, ते आमच्याकडे येतात, ते म्हणतात की आम्हाला आमच्या नावाने ब्रँड करून द्या. त्यांचा ब्रँड करून देण्यापासून, तो ट्रेडमार्क रजिस्टर करण्यापासून, ते आटा चक्की बनवून त्यांना देण्यापर्यंत हे सगळी जी प्रोसेस आहे ती उत्तम इंडस्ट्री 100% सगळ्या गोष्टी सेफ सिक्युअरली करत असते. ह्याचा बेनिफिट डीलरला काय होतो की बाबा लिगली पण सगळ्या गोष्टी उत्तम इंडस्ट्री त्यांच्या बघत असते की जर समजा आपण त्यांच्या नावचा ब्रँड जर बनवून देत असेल तर त्याला OM सर्टिफिकेट असेल किंवा बाकीचे काय TM सर्टिफिकेट असेल, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना अवेलेबल करून देत असतो. ओके, म्हणजे इथे अजून एक गोष्ट सरांनी खूप चांगली सांगितलेली आहे, तुम्हाला फक्त एक डीलरशिप पुरतं मर्यादित न ठेवता एक स्वतःची कंपनी, म्हणजे जे सरांनी सांगितलं OM असेल किंवा ट्रेडमार्क असेल, की तुमचा ब्रँड असेल, लोगो रजिस्टर असेल, सगळ्या म्हणजे तुमची स्टार्ट टू एंड जी प्रोसेस असते एक व्यवसाय स्थापन करण्याची किंवा इस्टॅब्लिश करण्याची, ते सगळ्यांचं गायडन्स तुम्हाला इथे मिळतं. म्हणजे फक्त मशीन पुरते मर्यादित नाही, तर तुम्हाला एक 0 पासून हिरो बनण्यापुरता किंवा एक शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी एखादी कंपनीची प्रोसेस असते ते सगळे तुम्हाला येते, त्याच्याबद्दल गायडन्स मिळतं. बरं सर, मला एक सांगा, आपण एवढं डिस्कस करतोय व्यवसाय सुरू करण्याबद्दल, पण सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न, की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी याला इन्व्हेस्टमेंट किती लागते? आता जर तुम्ही बघितलं, ह्या व्यवसाय चालू करायसाठी इन्व्हेस्टमेंट एकदम कमी लागते. इन्व्हेस्टमेंट कमी का लागते माहितीये का तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीला जर समजा ग्रामीण असू द्या शहरी भागामध्ये, त्यांचं जर छोटंसं दुकान किंवा घरातून सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकतात. ₹1,00,000 ह्या धंद्यामध्ये असा आहे की तुम्ही ₹1,00,000 पासून चालू करा. लक्षात घ्या, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये सर अजून एक चांगली गोष्ट आहे, त्याला मार्जिन खूप चांगल्या पद्धतीचं मिळतं. जवळजवळ 30 ते 40% पर्यंत मार्जिन आज त्या व्यवसायामध्ये मिळणार आहे त्यांना. बर, अजून एक दुसरी गोष्ट काय, समजा आता हे व्यवसाय सुरू करत असेल एखाद्याला, तर नव्याने सुरुवात करावं म्हणजे बेस्ट राहील की किंवा ज्यांचा आधीचा काहीतरी व्यवसाय आहे
त्याला एक जोडधंदा म्हणून सुरू करू शकतो. तुम्हाला उदाहरण सांगतो सर, हे एका म्हणजे उदाहरण आहे, कापड दुकानदारानं सुद्धा माझे आटा चक्की ठेवून आज तो कापडच्या त्याच्या व्यवसायापेक्षा आटा चक्कीतून जास्त पैसे कमवतोय. मग हा तर एक उदाहरण झालं. तुम्ही कोणी पण कसल्याही पद्धतीचा तुमचा कुठलाही एक्झिस्टिंग बिझनेस असू द्या, तो बिझनेसच्या सोबत तुम्ही हा आटा चक्की सुद्धा चालू करू शकता. काही लोक असे आहेत की सर माझ्याकडे वॉटर प्युरिफायर मी विकतोय, मग आटा चक्की बिंदासली ठेवू शकता, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर कोणाचं भांड्याचं दुकान आहे, कोणाचं फर्निचरचं दुकान आहे, कोणाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, तोही व्यक्ती आटा चक्की विकू शकतो. आटा चक्की विकणं खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये. तुम्हाला आपण ट्रेनिंग सुद्धा देतोय, विक्रीचं पण देतोय, सर्व्हिसचं पण देतोय, ते सगळे स्पेअर अवेलेबल करून देतोय. त्यामुळे तुम्ही बिंदासली या व्यवसायामध्ये डोळे झाकून उतरा, आम्ही पूर्ण सपोर्ट तुम्हाला करायला तयार. बर सर, खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आता मला एक पुढचा प्रश्न विचारायचा. समजा आता आपण इथे पुण्यातून चिंचवड मधून हा व्हिडिओ शूट करतोय, पण समजा कोणाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा व्यवसाय सुरू करायचा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील समजा काही आपले ऑडियन्स बघत असतील, तर ट्रान्सपोर्टेशनचा काय विषय, म्हणजे कसं आपण मॅनेज करतो? आज बघा तुम्ही जर बघितलं तर आमचं फक्त महाराष्ट्रात नाही, आता पुणे आहे, पुण्याच्या आजूबाजूला सगळीकडे मटेरियल जातं, मुंबईला जातं, ठाण्याला जातं, त्याच्यानंतर इकडे कोल्हापूर कोकण भागात जातं, आपल्या विदर्भामध्ये मटेरियल जातं, आपलं मटेरियल एमपी ला सुद्धा जातं आणि युपी मध्ये सुद्धा जातं. ज्या ज्या भागामध्ये गहूचं प्रमाण खाण्याचं जास्त आहे, आता तुम्ही साऊथला बघितलं तर साऊथला आटा चक्की कमी जाते आपली, हे 100%. पण ज्या भागामध्ये गहू ज्वारी बाजरी मका वगैरे ह्या गोष्टी खाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी आटा चक्की ही 100% चालते. आता जर ट्रान्सपोर्ट जर म्हणाल तर आज एवढी कनेक्टिव्हिटी आपल्या देशामध्ये चांगली झालेली आहे ना की इझिली ट्रान्सपोर्ट अवेलेबल. तुमच्या तिकडे जर समजा कधी ट्रॅव्हल्स एखादी येत असेल, आम्ही ह्या ठिकाणी पुण्यातून प्रत्येक आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ट्रॅव्हल्स पोहोचते, त्या ट्रॅव्हल्स मध्ये सेफ आम्ही ठेवायचं काम करतो. तुम्ही त्या ठिकाणी उतरून घ्या. इन केस समजा की दुसरीकडे ट्रान्सपोर्टची जर काय आजूबाजूची तुमच्या सोय असेल, त्यांच्याशी आपण टायअप करू, त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित माल पोहोचून जाणार. बरोबर. बरं, समजा आता माल वगैरे पोहोचला, एखाद्याने व्यवसाय व्यवस्थित सुरू केला, त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालतोय, पण समजा शेवटी मशीन आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड वगैरे होऊ शकते किंवा काहीतरी दुरुस्त करावं लागू शकते ती, त्यामुळे एक आफ्टर सेल सर्व्हिस नावाचा प्रकार असतो, त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या. आता बघा, आटा चक्की आहे ना, आटा चक्की जर व्यवस्थित वापरली तर तुम्हाला सांगतो 10-10 वर्ष आटा चक्कीकडे बघायची सुद्धा गरज नाही. पण शेवटी मशीन आहे. सर बोलले मुद्दा बरोबर. आज मर्सिडीज जरी घेतली तर बिघडू शकते, लक्षात घ्या. आटा चक्की बिघडू शकते. बिघडली तर तो जो कोणी डीलर डिस्ट्रीब्युटर आपल्याकडे जो जॉईन होतोय, लक्षात घ्या, तो ज्या वेळेला होतो त्याला आपण असंच सगळ्या गोष्टी करत नाही, त्याला एक प्रकारचा आम्ही ट्रेनिंग देत असतो, एक ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत असतो. तो ट्रेनिंग प्रोग्राम त्याला जॉईन करावा लागतो. तो जॉईन करून त्याच्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. शिकल्यानंतर त्याला एक छोटीशी परीक्षा टाईप मध्ये द्यावं लागतं की बाबा हे तुला नक्की जमतंय का. कारण काय, नुसतं आमचा माल देणं हा उद्देश नाहीये, त्या व्यक्तीला ते सगळ्या गोष्टी जमायला पाहिजेत. कारण आज आपल्या त्या चक्कीवरती ब्रँड आपला आहे किंवा त्याचा जरी असेल तरी त्या ब्रँडची व्हॅल्यू आपल्याला मेंटेन करावी लागणार. त्यामुळे आपल्याला विक्री एवढा पॉइंट ठेवून चालणार नाही. आपल्याला विक्री पाश्चात्य सेवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि ते शिकवण्याचं काम उत्तम इंडस्ट्री तुम्हाला 100% करणार आहे. नक्कीच. खूप चांगल्या प्रकारे सर तुम्ही मुद्दा समजून सांगितले. मला वाटतं आता आपण बऱ्यापैकी गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. पण मला अजून एक म्हणजे प्रेक्षकांसाठीचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्या आपल्यासारखं सेम डीलरशिप ऑफर करतात, तर त्यांच्यामध्ये आणि उत्तम आटा चक्कीमध्ये हा मेन डिफरन्स काय एक्झॅक्टली? तुम्ही जर बघितलं ना, मार्केटमध्ये जेवढ्या पण काय आटा चक्कीच्या कंपन्या आहेत, सगळ्या कंपन्या ह्या गुजराती, राजस्थानी, तिकडच्याच आहेत. महाराष्ट्रीयन कंपन्या खूप कमी आहेत, लक्षात घ्या. मी 100% गॅरंटी सांगतो. आज आपण या ठिकाणी असेंबल करतो, मी 10 वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघा की बाहेरच्या बऱ्याचशाच कंपन्या आल्या आणि निघून पण गेल्या. आज पण उत्तम तीच गोष्ट आजपर्यंत मेंटेन काय केलेली आहे, कारण आपण त्या लोकांना तेवढ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, विश्वास देत असतो, ट्रेनिंग देत असतो, मटेरियल चांगलं देत असतो, क्वालिटी देत असतो. त्याच्यामुळं आपण ह्या ठिकाणी पर्यंत पोहोचू शकलेलो आहे, लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, तुम्ही विचार करा, एक मराठी माणूस आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या शहरामध्ये पुण्यामध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतोय. सगळी तुम्हाला इथून आफ्टर सेल सर्व्हिस असेल किंवा कोणतंही ट्रेनिंग असेल, चांगल्या प्रकारच्या मशीन्स असतील, इव्हन पारंपरिक मशीन असतील किंवा ह्या बॉक्स मशीन असतील,
सगळ्या मशीन्स तुम्हाला इथे पुरवल्या जातात, त्याच्याबद्दलचं पूर्ण नॉलेज तुम्हाला दिलं जातं, गायडन्स केलं जातं. व्यवसायामध्ये काही जर अडचण आली असेल तर तुम्ही फक्त एक कॉल करून कोणती माहिती कधीही विचारू शकता सरांना. सर नेहमी अवेलेबल असतात. हा आमचा पर्सनल अनुभव आहे. त्यामुळे कुठलीही म्हणजे मनामध्ये भीती न बाळगता किंवा कोणतीही शंका न बाळगता तुम्ही हा व्यवसायाचा विचार नक्की करू शकता. सर मला तुम्हाला आता अजून एक प्रश्न विचारायचा आहे. समजा आपण आटा चक्कीची डीलरशिप देतोय, पण फक्त आटा चक्कीवर त्याचं व्यवसाय व्यवस्थित चालेल का, किंवा तुम्ही काही अजून ऑप्शन्स त्याला सजेस्ट करू शकता? बघा, फक्त आटा चक्कीवरती मी म्हणणार नाही की त्याने चालवावं. आटा चक्कीच्या सोबत माझ्याकडे जवळजवळ 1200+ प्रोडक्ट आहेत. फक्त आटा चक्की नाही, आटा चक्की घरगुती आहे, कमर्शियल आहे, जात्यावरचे आहे, कटरचे आहे, त्याचबरोबर हॉटेलला लागणारे सगळ्या प्रकारचे वस्तू, ग्रेव्ही मशीन वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आज ह्या सगळ्याचा त्याला एक चांगला चान्स काय आहे, ह्या सगळ्या वस्तू तो विकू शकतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर तो स्पेअर पार्ट मधून देखील सर चांगल्या प्रकारे मार्जिन मिळवू शकतो. प्लस सर्व्हिसचं जे ट्रेनिंग मिळणार आहे ते तर लाख मोलाचं ट्रेनिंग आहे. कारण ती जर सर्व्हिस तो एकदा जर शिकला तर तो फक्त आपल्या आटा चक्कीची नाही करणार, तो ओव्हरऑल जेवढ्या पण आटा चक्कीचे सर्व्हिस, आज सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा स्कोप आहे. त्याच्यामुळं त्याला फक्त मी म्हणणार नाही की त्याने आटा चक्कीवरती थांबावं. माझे 1200 प्रोडक्ट त्याने विकावं, त्याची सर्व्हिस लोकांना प्रोव्हाइड करावी. नक्कीच. म्हणजे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवलेला आहे आता सध्या आटा चक्कीवरती. तुम्हाला आटा चक्कीचं ऑलमोस्ट सगळं नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिले की हा व्यवसाय कसा सुरू करायचा किंवा कसा त्याला इस्टॅब्लिश करायचा. पण सरांनी खूप जाता जाता महत्वाची गोष्ट सांगितली. एकदा तुम्ही इथे चिंचवडच्या यांच्या मेन शोरूमला आलात तर तुमच्या लक्षात येईल की यांच्याकडे 1200+ व्यावसायिक मशीन आहेत, ज्यामधून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता किंवा घरगुती देखील वापरासाठी ते वापरू शकता. ते एकदा तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला पर्सनली आव्हान करेन की एकदा तुम्ही इथे या, एकदा तुमच्या डोळ्यांनी बघा, सगळ्या वस्तूंची माहिती घ्या, सगळ्या मशीन्स एकदा बघा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी येईल. अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या डाऊट सगळे दूर होतील आणि तुम्हाला एक डिसिजन घ्यायला तुम्ही ठाम राहाल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आटा चक्कीचा व्यवसाय कसा सुरू करायचा किंवा या मशीन बद्दल पूर्ण माहिती दिलेलीच आहे. तरीही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा स्क्रीनवरती जे आपण नंबर देतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण सरांचा नंबर दिलेला आहे, पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे. त्यावरती तुम्हाला याच्यावरती काही शंका डाऊट असतील तर ते विचारू शकता. आणि आपल्या या उद्योगम चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे वेगवेगळ्या व्यवसायांचे व्हिडिओज आणत असतो. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि या व्हिडिओला लाईक एकदा नक्की करून ठेवा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.